नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। कूलरच्या शॉकने चिमुकल्यांचा मृत्यू, सर्वत्र हळहळ। अकोटच्या काळे गावात मामाच्या घरी पसरली शोककळा। भाजप शोधत आहे अकोला पश्चिम मध्ये नवा उमेदवार भ्रष्टाचारी नको, भाजप कार्यकर्त्यांची मागणी। शहरातील भाजी बाजारात ग्राहकांना होतो त्रास, दुर्गंधी, अस्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष। बीजेपी ऑफिस समोरचे अतिक्रमण साफ होईल काय? खासदारांची होती अतिक्रमण मुक्त रस्त्यांची संकल्पना। अकोल्यातील शेतकऱ्यांनी जर्मनीवरून आणले मशीन, स्वयंचलित ट्रॅक्टरने पहिल्यांदाच केली पेरणी। आता सविस्तर बातम्या। पावसाळा सुरू झाला आहे, पण काही घरात अजूनही उकाड्याने कूलर सुरू आहेत। हे कूलर आता बंद करण्याचे दिवस आले असताना अजून एक अपघात घडला। घरात कूलर चालू असताना विजेचा शॉक लागून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरातल्या काळेगाव या गावात ही घटना घडली आहे। अकोला जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत ईशानी प्रवीण ढोले वय 4 आणि प्रियांशी सोपान मेतकर वय 5 वर्ष या चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। अकोट शहरातल्या काळेगाव गावात वास्तव्यास असलेल्या मामाकडे दोन्ही मुली आल्या होत्या। दरम्यान घरात खेळत असताना त्यांचा कूलरला हात लागल्याने जोरदार शॉक लागला आणि यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला। अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंब हादरले असून दरम्यान अकोल्यात मागील 1.5 महिन्यात आतापर्यंत कूलरचा शॉक लागून 5 लोकांचा मृत्यू झाला आहे। आज अकोला जिल्ह्यात पुन्हा 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येत आहे। या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे। विधानसभेसाठी अकोल्यात पूर्व मतदारसंघात भाजपद्वारा आमदार रणधीर सावरकर यांची उमेदवारी निश्चित आहे, पण आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला भ्रष्टाचारी उमेदवार नको अशी चर्चा रंगली आहे। भाजपाची इमेज डॅमेज होईल व त्याचा नाहक फटका अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात बसेल याची भीती भाजप पक्षश्रेष्ठींना वाटत आहे। त्यामुळे इच्छुकांच्या यादीत भाजपचा उमेदवार भ्रष्टाचारी नसावा यावर फोकस केला जात आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात दबदबा कायम ठेवला। हा दबदबा केवळ भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्यामुळे निर्माण झाला आहे। लोकसभा जिंकण्यात आमदार सावरकर यांच्या अकोला पूर्व मतदारसंघात भाजपला सर्वाधिक मते आहेत। इतकेच नाही तर लीड देखील या मतदारसंघात आहे। अकोला पश्चिमची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्यांनी म्हणावे तसे काम केले नसल्याची ओरड आता होत आहे। इतकेच नाही तर संबंधित संभाव्य उमेदवाराचा भ्रष्टाचारी चेहरा हा पश्चिम बरोबर पूर्व मध्ये ही धोका देऊ शकतो। त्यामुळे भ्रष्टाचारापासून अलिप्त चेहरा भाजपाने द्यावा अशी मागणी समोर येत आहे। भाजपला या मतदारसंघात टफ फाईट द्यावी लागणार आहे। त्यामुळे ज्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचा काही डाग नाही अशा उमेदवाराचा शोध भाजपाला घ्यावा लागेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। भाजप अशा स्वच्छ चारित्र्य असलेल्या उमेदवाराच्या शोधात असून त्याच्या परिवारावर भ्रष्टाचाराचे सामाजिक आर्थिक क्रिमिनल रेकॉर्ड नसलेला उमेदवार पक्ष शोधत असल्याची माहिती मिळाली आहे। लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता भाजप अकोल्यात विधानसभेसाठी फुंकून पाय ठेवत आहे। रोजच्या जेवणातील भाजी ज्या ठिकाणी विकत घेतली जाते त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता, दुर्गंधी आणि घाण पाहिल्यावर अकोलेकरांचे आरोग्य खरोखरच धोक्यात आल्याचे चित्र आहे। सहनशील अकोलेकरच अशा गचाळ ठिकाणी भाजी विकत घेऊ शकतात अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे। रविवारी मोठ्या भाजी बाजारात चिखलाने संपूर्ण भाजी बाजारात घाण झाली आहे। चिखलातून मार्ग काढत अकोलेकरांना भाजी विकत घ्यावी लागत आहे। आठवडाभराची भाजी खरेदी करण्यासाठी अकोलेकर मोठ्या भाजी बाजारात येतात, पण या ठिकाणी ना पार्किंगची सोय आहे, भाजी खरेदीसाठी स्वच्छ रस्ते नाहीत, मातीचे रस्ते आहेत। त्याचबरोबर येथे फेकलेली भाजी नियमितपणे उचलली जात नाही, त्यामुळे दुर्गंधीचा मोठा त्रास अकोलेकरांना होतो आहे।
पौष्टिक आहार म्हणून भाजीपाला येथून विकत घेतला जातो, पण येथून अनारोग्य अकोलेकरांना सोबत नेताना दिसत आहेत। या ठिकाणी भाज्यांसाठी अस्वच्छ वातावरणाचा किळसवाणा प्रकार समोर येतोय। अकोला महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी नागरिकांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करते हे कोडेच आहे। अकोलेकरांना अतिशय दुर्गंधित भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे। ही शोकांतिका अकोल्याची कधी संपेल असा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकांना पडतोय। अकोला शहरातील सर्वच ठिकाणचे अतिक्रमण साफ केले जाऊ शकते, फक्त भाजप कार्यालयासमोरचे अतिक्रमण मात्र साफ होऊ शकत नाही। महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी हप्ता गोळा करतात, त्यामुळे या ठिकाणचे अतिक्रमण साफ होण्याची सुतरामही शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे। जनहितार्थ शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याचा आदेश खासदार अनुप धोत्रे यांनी दिला, पण भाजप कार्यालयाच्या 200 मीटर परिसरातील अतिक्रमण निघण्याची सुतरामही शक्यता नाही। या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून मोठाले कापड मार्केट आहेत, पण त्याचे प्रवेशद्वारावर अतिक्रमणाचा विळखा आहे। या ठिकाणी ग्राहकांना सहज जाता येत नाही। भाजपा जिल्हाध्यक्षांना या अतिक्रमणाचा त्रास आहे। व्यापाऱ्यांच्या तक्रारी असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष आहे। येथील अतिक्रमणास कोणाचे अभय आणि का असा प्रश्न उपस्थित होतोय। जैन संस्थे खुले नाट्यगृहासमोर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत अतिक्रमण असते। भाजपचे कार्यालयच अतिक्रमणाच्या विळख्यात असून नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे हे रस्त्यावरील अतिक्रमण मुक्तीसाठी पुढाकार घेतील का अशी विचारणा आता होत आहे। महापालिका आढावा बैठकीत शहरातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना खासदारांनी आयुक्तांना दिल्यानंतर देखील महापालिका आयुक्त खासदारांचे दिशानिर्देशांचे पालन करणार नसतील तर कोणाच्या आदेशाचे पालन आयुक्त करीत आहेत अशी विचारणा नागरिकांची आहे। शाळा सुरू झाल्याने चिवचू बाजारात विद्यार्थी व पालकांची सकाळपासूनच गर्दी होत आहे। अकोल्यातील चिवचू बाजारात कोट्यावधीचा व्यवहार होत असून शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड येथे उडाली आहे। अकोला शहरातील चिवचू बाजारात कोट्यावधीची पुस्तक विक्री वर्षाला होते। या ठिकाणी अगदी केजी पासून तर MBBS पर्यंत सर्वच पुस्तकं विकली जातात। अकोल्यातील चिवचू बाजार हा आता गजबजला आहे। या ठिकाणी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढली आहे। या ठिकाणी पुस्तक विक्रेत्यांकडे किफायतशीर दरात पुस्तके यापूर्वी मिळत होती, पण तशी परिस्थिती आता राहिली नाही। काही शाळांनी तर स्वतःच पुस्तके आणि शालेय सामग्री यंदा विकली असून त्याकडे शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे। राज्य शासनाने आदेश काढून नियम करून देखील शाळा पुस्तक ड्रेस या व्यवसायात गुंतल्याचे चित्र अकोल्यात आहे, पण त्याकडे शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। पालकांनी तक्रार केली पाहिजे अशी भूमिका विभागाची आहे। पाल्याकडे पाहत पालक तक्रारी करत नाहीत, पण शिक्षण विभागाचे दुर्लक्ष या सर्व प्रकरणात अर्थपूर्ण डोळेझाक उघड करीत आहे। अकोट तालुक्यात आज जोरदार पाऊस पडल्याने पठार नदीवर दनोरी पनोरी गावाचा संपर्क तुटलाय। नदीच्या पुरात पर्यायी रस्ता वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। पनोरी दनोरी या पुलाचे काम जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोट यांच्या माध्यमातून चालू आहे। नदीवरील पुलाचे बांधकाम संथ गतीने चालू असल्यामुळे माती टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता। पहिल्याच पावसात पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे पनोरी या गावाचा संपर्क तुटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या गावामधून येणारा हा मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बियाणे भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी अडचण झाली आहे। बाजारपेठेत कसे जावे हा प्रश्न शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पडला आहे। नदीवरील पुलाचे काम संथ गतीने चालू असून संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे। कुशल भगत, RRC न्यूज, अकोला। अकोट तालुक्यामधील आदिवासी बहुल गाव वस्तापूर, मानकरी, खिरखुड गावांना अतिवृष्टीच्या पाण्याने संपूर्ण शेती खरडून गेली आहे। आज झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला आदिवासी बहुल गाव चिचपाणी वस्तापूर या गावामध्ये दुपारी अतिवृष्टी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पेरलेल्या शेतीचे व उगवलेल्या शेतीचे व उन्हाळी पेरलेल्या पराठीचे मोठे नुकसान झाले आहे। संत्र्यांची झाडे वाकलेली असून जमीन खरडून गेली आहे। केळीचे अतोनात नुकसान होऊन शेती पूर्णतः खरडून गेली आहे। नदी नाले एक होऊन शेतीचे बांधलेले बांध पूर्णतः फुटले।
नदींना महापुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे। गावामध्ये काही घरांची मोठ्या प्रमाणात पडझड सुद्धा झाली। शेतकऱ्याच्या या पेरणी झालेल्या परिसरातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे कृषी विभाग तसेच संबंधित विभागांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी संपूर्ण आदिवासी बहुल शेतकऱ्यांची मागणी होत आहे। ढगफुटी झालेली आहे, त्यामुळे सर्व आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्यांना कृपया करून लवकरात लवकर तात्काळ मदत द्यावे, अन्यथा त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही आहे। 23/6/2024 रोजी आज अतिवृष्टी पावसामुळे दुपारचे 1-1.5 वाजताच्या दरम्यान पावसाने लय मोठी थैमान घातलेले आहेत आणि लयच पाऊस झाला आमच्या एरियामध्ये। लय शुक्रवार दुपारी 1-1:30च्या दरम्यान अतिवृष्टी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तहसीलदार साहेब, आमदार साहेब, BDO साहेब यांनी पाहणी करून शिवारातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी। जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 4 महिन्यांपासूनचे वेतन थकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे त्यांचे वेतन थकल्याची माहिती समोर येत आहे। अकोला जिल्हा परिषदेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांचे वेतन गेल्या 4 महिन्यांपासून थकले असल्याची माहिती समोर आली आहे। पूर्वी या अधिकाऱ्यांचे वेतन हे पंचायत विभागातून व्हायचे, परंतु शासनाच्या नवीन प्रणालीमुळे आता त्यांचे वेतन हे महाकोश मधून केले जाते। नवीन प्रणाली आल्याने वेतन प्रक्रिया ही जास्तीत जास्त 1 किंवा 2 महिने प्रभावित होऊ शकते। मात्र इथे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तब्बल 4 महिन्यांपासून थकले आहे। डॉक्टरांच्या अनियमित उपस्थितीमुळे या डॉक्टरांचे वेतन थांबल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने त्यांचे वेतन थकविले गेल्याची माहिती समोर येत आहे। राशन कार्डवरील सर्व नावांचे ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे। ज्यांचे ई-केवायसी पूर्ण नसेल त्यांचे राशन बंद करण्याची तयारी शासनाने केली आहे। आधार कार्डला राशन कार्ड लिंक करण्यात येणार आहे। पुरवठा विभागाने राशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे निर्देश राशन दुकानदारांना देण्यात आले आहेत। सामान्य श्रेणी APL प्राधान्य गट तसेच अंत्योदय योजनांमध्ये सामील सर्व राशन कार्ड धारकांना आता ई-केवायसी तसेच कार्डांचे नूतनीकरण करावे लागणार आहे। ग्राहकांना आपल्या राशन दुकानदारांकडे जाऊन राशन कार्ड मध्ये नाव असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच सर्व राशन कार्ड धारकांचे अँड्रॉइड मोबाईल फोनवर लिंक डाउनलोड करून राशन कार्डचे नूतनीकरण केले जाईल। शासनाच्या निर्देशानुसार राशन दुकानांमध्ये ई-केवायसीची व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी सर्व राशन ग्राहकांना आधार कार्ड व क्रमांकासह राशन दुकानदारांशी संपर्क साधावा लागणार आहे। आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवित आहोत त्या बातमीचा अकोल्यातील कृषी विद्यापीठाचा काही संबंध नाही। अकोल्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने थेट स्वयंचलित ट्रॅक्टरने पेरणी करत शेतीत मजुरांची कमतरता अधोरेखित केली। कृषी विद्यापीठाने काही शेतकरी स्नेही तंत्रज्ञान विकसित केले आणि ते शेतकऱ्यांच्या कामात आले असे चित्र अकोल्यात नाही। अकोला तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केलाय। GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली। अशा प्रकारचा प्रयोग अकोल्यात पहिल्यांदाच होत आहे। GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली। जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केलाय। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले। हे ऑटो स्टेअरिंग म्हणतात त्याला आणि हे जर्मनीवरून आपण बोलावली आहे आणि जर्मनीहून याला एक कालावधी 15 दिवसाचा लागला आहे। दिल्ली आली, दिल्ली नागपूर, नागपूर अकोला आणि शेतकऱ्याला आता कसं झालं आहे की अडचणी भरपूर येतात। शेतात ड्रायव्हर मिळत नाही, त्यानंतर
ज्यावेळेस आपल्याला कोणते ट्रॅक्टर उपलब्ध करायचा असला काही असला तर वेळेवर ड्रायव्हर लोकांचा त्रास होतो, त्यामुळे मला पुष्कळ असा त्रास झाला, त्यामुळे मी हे घेतलं आहे ॲटो स्टेअरिंग. हे मी यूट्यूबवर पाहिलं होतं फॉरेनचे व्हिडिओ, आणि मी मुलाला तेच सांगितलं की दादा माझ्यासाठी आपल्याकडे असं एक घ्यायचं यंत्र. तर मग बाकी मुलाला मी सांगितलं तर त्यानं ते सर्च केलं, कंपन्याशी बोलला. त्यानंतर आमचे एक इंजिनियर आहे तिथं, ते याच काम करतात तिथं अकोल्यामध्ये, हांडे म्हणून. तर आमच्या मुलांनी त्याच्यासोबत संपर्क साधून त्या दोघांनी मग त्या आणल्या आहे. त्याला तसा 5-6 लाख रुपये लागतो, पण आम्हाला 4.5 लाख रुपयातच पडला आहे, कारण की ते फ्रीमध्ये काहीतरी आम्हाला 50,000 रुपयाचं त्यात आले आहे. काळाची जोरात 100% सांगतो हेच आहे की आता याच्यानंतर ड्रोनची फवारणी पण माझ्याकडे आहे, म्हणजे आलेला आहे माझा ड्रोन, पण आता फवारणी मी तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण लेबरचा प्रॉब्लेम एवढा आहे, मजुराचा प्रॉब्लेम एवढा आहे की हतबल होऊन गेलो आहे आपण. त्यामुळे हे करावाच लागेल. 1 एकर वाटलं तर शेत विकून करा, पण हेच करा. 10 एकर शेत असलं ना तर अर्धा एकरही का पैसा नाही तर, पण करा, काळाची जोरात आहे. अकोला जिल्ह्यातील उमरी येथील राजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला. GPS कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केलाय. अशा प्रकारच्या उपकरणांनी शेतीमधील मजूर टंचाईवर सोल्युशन मिळण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठाने देखील यातून काही धडा घेण्याची गरज आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. कूलरच्या शॉकने चिमुकल्यांचा मृत्यू, सर्वत्र हळहळ. अकोटच्या काळे गावात मामाच्या घरी पसरली शोककळा. भाजप शोधत आहे अकोला पश्चिम मध्ये नवा उमेदवार भ्रष्टाचारी नको, भाजप कार्यकर्त्यांची मागणी. शहरातील भाजी बाजारात ग्राहकांना होतो त्रास, दुर्गंधी, अस्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष. बीजेपी ऑफिस समोरचे अतिक्रमण साफ होईल काय? खासदारांची होती अतिक्रमण मुक्त रस्त्यांची संकल्पना. अकोल्यातील शेतकऱ्यांनी जर्मनीवरून आणले मशीन, स्वयंचलित ट्रॅक्टरने पहिल्यांदाच केली पेरणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.